परंतु विरोधकांकडनं सांगण्यात येते की दोन ठाकरे बंधू एकाच आंदोलनात एकत्रित येणार होते, त्याची जास्ती कुठेतरी घेण्यात आली। अरे कौन हिंदी हो हिंदी हिंदी बोलो दे मग हिंदी में बोलो हिंदी में बोलो। नाही पहिलं मराठी। अच्छा ठीक आहे बोला काय म्हणायचं काय। हिंदी सक्तीच्या संदर्भात आहे ठाकरे बंधू एकत्र आले होते आणि त्यांचा विजय झाला मागे घ्यावा लागला। असं नाही की हिंदी भाषेला कुणाचाही विरोध नाही। मला असं वाटतं की उद्धव ठाकरेंनी पण तेच सांगितलं। माझाही स्वतःचा हिंदी भाषेला विरोध नाही, किंबहुना एका हिंदी प्रचार सभेचा मी गेली कित्येक वर्ष अध्यक्ष आहे। मुद्दा फक्त एवढाच होता की एवढ्या लहान वयामध्ये मुलांवर 3-3 भाषेचं बर्डन टाकू नये, अशा प्रकारचं जे आहे सगळ्यांचा आग्रह होता। त्याच्यामध्ये अनेक शिक्षण तज्ज्ञ प्राध्यापक वगैरे जे आहेत त्यांचं सुद्धा म्हणणं असं होतं की मुलांनी खेळता खेळता त्यांना शिकवायचं आहे, शिकता शिकता खेळवायचं नाही। आणि म्हणून सगळ्यांचा जो विरोध होता त्या पार्श्वभूमीवर अगोदरच मुख्यमंत्र्यांनी हे सांगितलं होतं की मी सगळ्यांशी चौकशी करून सगळ्यांशी मी बोलतो आणि मग मी उचित निर्णय घेईल। त्याप्रमाणे त्यांनी मंत्री महोदयांना सुद्धा वेगवेगळ्या नेत्यांना भेटायला पाठवलं, मुख्यमंत्र्यांना सुद्धा अनेक लोक भेटले आणि सांगितले याचा तुम्ही जो आहे पुनर्विचार करा। काल सुद्धा सांगितलं अनेक मंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी की हा निर्णय पूर्वीच माशेलकर कमिटीच्या वेळेला झालेला होता आणि त्याची फक्त पुढे जे आहे त्याप्रमाणे अंमलबजावणीचं काम करण्याचा विचार या सरकारचा होता। पण मुख्यमंत्री म्हणे काही हरकत नाही, घाई नाही, एक कमिटी नेमून खरोखरच सगळ्यांशी आणखीन जे आहे मोठ्या प्रमाणावर चर्चा करून आपण निर्णय घेऊ। आणि त्यामुळे त्यांनी जे आहे दोन्ही GR जे आहेत मागे घेतले। याच्यामध्ये मराठी मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया यांचा सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर जे आहे ही मागणी होती, ही चर्चा होती। केवळ राजकीय पक्षाची होती असं नाही, मीडियाची सुद्धा होती। आणि म्हणून मग सगळ्यांनी त्यांनी ठरवलं की ठीक आहे सगळ्यांशी चर्चा करून आपण नंतर निर्णय घेऊ। त्याप्रमाणे त्यांनी एक कमिटी वगैरे ते नेमले, तर बघू पुढे काय। निर्णय मागे घेतला, एकत्रित येणार याची खात्री घेतली शासनानं, म्हणून हा निर्णय मागे घेतला। आता दोन ठाकरेंना जर एकत्रित यायचं आहे तर ते या मुद्द्यावर सुद्धा येतील, कदाचित आणखीन दुसऱ्या मुद्द्यावर सुद्धा येतील। आणि यायचं जर नसेल तर आता काय आणि मग काय, काय फरक पडणार नाही। आणि एक लक्षात घ्या, तुम्ही जे म्हणता दोन ठाकरे एकत्र, दोन मोर्चे एकत्र घ्यायचं ठरलं होतं। दोन ठाकरे एकत्र येण्याचं काही आपण ऐकलेलं नव्हतं, पण हे तुमचं कदाचित विशफुल थिंकिंग असेल, त्याला विरोध असल्याचं काही कारण नाही। पुढे अरे भाई चल क्या बोले। अब देखिए मैं थोड़ी सी जरा विस्तृत स्वरूप में मेरी बात रखता हूं। मैं हिंदी का विरोधक नहीं हूं, बल्कि जब मैं चौथी कक्षा में था तो मेरी जो शिक्षिका थी उन्होंने कहा कि हर इतवार को हिंदी प्रचार सभा, मुंबई हिंदी प्रचार सभा, उस समय बम्बई हिंदी प्रचार सभा, हिंदी मुफ्त सिखाने का प्रोग्राम होता है, तुम वहां आ जाओ। तो मैं गया, मैं हिंदी की परीक्षाएं भी जो है इम्तिहान पास कर दिए, प्रचार करता रहा मैं, और गए 30 सालों से मैं
मुंबई, अभी नाम है मुंबई हिंदी सभा का अध्यक्ष हूँ, कुलपति हूँ। उस जमाने में दक्षिण भारत हिंदी प्रचार सभा, मुंबई हिंदी प्रचार सभा, ऐसे कई सारी प्रचार सभाएं महात्मा गांधी जी और उनके जो सादे काम करने वाले जो लोग थे साथ में नेता, उन्होंने जो है ये काम हाथ में लिया था। मेरा कहना यह है कि जो काम हम लोगों ने किया है उससे भी ज्यादा काम हमारे हिंदी सिनेमा बॉलीवुड ने किया है। घर घर में जो है आज अमिताभ बच्चन हो, न शाहरुख खान हो, न और कोई हो, हिंदी सिनेमा लोग देखते हैं। इतना ही नहीं, सीरियल्स वगैरह वो भी देखते हैं। एक समय ऐसा था कर्नाटक में अमिताभ बच्चन का जो हिंदी फिल्म था उसके पोस्टर जो है वो फाड़े थे लोग, उसको उसके खिलाफ जो है बहुत सारा जो आंदोलन खड़ा हुआ। आज आप क्या देख रहे हैं, हिंदी सिनेमा वहाँ चल रहा है, वहाँ का पुष्पा वगैरह जो है उनका जो है सिनेमा यहाँ हिंदी में आ रहा है। तो ये बहुत सारा काम जो है ये फिल्म इंडस्ट्री ने किया है। अब सवाल ये था कि अब क्या करें। लोगों का कहना इतना ही था कि जब बच्चे छोटे हैं तो उनके ऊपर 3 भाषाएं सिखाने का और सीखने का जो है बोझ नहीं डालना चाहिए, क्योंकि वो बच्चे हैं। उनको जो है खेलने दो, खेलते खेलते उनको जो हमको सिखाना है। अब इस बारे में जो है बहुत सारे लोगों ने जो है आवाज उठाई, मीडिया ने भी आवाज उठाई, मराठी प्रिंट मीडिया उन्होंने भी वही बात कही, कई सारे प्रोफेसर, कई सारे जो है शिक्षण तज्ञ है उन्होंने जो वही बात कही। तो इसलिए जो है मुख्यमंत्री महोदय ने कल कैबिनेट में भी कहा वो ठीक है, कोई जल्दबाजी करने की आवश्यकता मैं नहीं समझता हूं। मैं दो जो जीआर जो है उसको पीछे ले रहा हूं, फिर से उसके ऊपर हम जो है विचार विमर्श करेंगे और फिर देखेंगे क्या करना है। तो यही बात है, हिंदी को किसी का भी विरोध नहीं है। ये जो उद्धव जी ठाकरे उन्होंने भी वही कहा कि हिंदी को विरोध नहीं कर रहे हैं। सियासी गलियारों में ये भी चर्चा है, सियासी गलियारों में ये भी चर्चा है कि ठाकरे बंधु 20 साल के बाद एक साथ आ सकते थे, इसीलिए सरकार ने बैकफुट पर जाकर। देखिए अब ये तो जो है ऐसा होगा ना वैसा होता तो क्या होता, ये जो है ये आगे क्या होगा तो आज तो कोई नहीं बोल सकता है। ये राजनीति है। यहाँ 2 मोर्चा जो है एक जगह पर वो निकालने वाले थे। इसका मतलब नहीं कि 2 नेताएं जो है या 2 ठाकरे जो है उनका मनोमिलन हो रहा है। एक समय ऐसा था जब उद्धव जी ठाकरे अस्पताल में थे तब उनको देखने के लिए बार बार राज ठाकरे जी जा रहे थे। इतना ही नहीं, जब उनको घर लेके जाना था तो उनको अपने गाड़ी में बिठाकर जो है खुद गाड़ी चलाकर राज ठाकरे जी जो है वो उद्धव जी के घर पर गए थे। मगर उसके बाद में क्या हुआ, जो अलग ये अलग। अब ये है कि भाई लोग कहते हैं कि एक होगा, दोनों एक होना है, ये है वो, ये तो है जो भविष्य में हम देखेंगे क्या होता है। आज तो कुछ नहीं बोल सकते भाई इसके बारे में। प्रश्न काय आहे बाबा, दबली जाते यापेक्षाही लहान मुलांना 3 भाषेचा ओझं त्यांच्यावर टाकायचं का? अनेक शिक्षण तज्ञांनी हेच म्हटलं, लहान मुलांनी खेळता खेळता शिकलं पाहिजे, शिकता शिकता खेळणं हे बरोबर नाही, म्हणून त्यांना खेळता खेळता आपण शिकूया। एकदम असे सगळे विषय जर टाकले तर त्यांच्या त्या बालबुद्धीला बरोबर होणार नाही। असं अनेक आपल्या वर्तमानपत्रातून सगळीकडून त्यांनी छापलं दुकान, आणि म्हणून त्याला थोडासा स्टे दिलेला आहे। शिकवण्याला कोणाचा विरोध नाही, शिकण्याला कोणाचा विरोध नाही। स्वतः बाळासाहेब ठाकरे यांनी बॉलिवूडचे हिंदी जे मिथुन चक्रवर्ती पासून अनेक जे आहेत कलाकार
यांना जवळ घेतलं होतं, आश्रय दिला होता. म्हणजे बाळासाहेब ठाकरे पण हिंदी फिल्मच्या विरोधात नव्हते. ज्या वेळेला कर्नाटकमध्ये हिंदी सिनेमांना विरोध होत होता, ते उद्धव ठाकरेंनी सुद्धा सांगितलं आमचा विरोध नाही, परंतु लहान मुलांना त्याच्यावर जास्त प्रेशर नको. लेकिन मोर्चे के जरिए ठाकरे बंधु एक साथ आने वाले थे, आगे भी क्या लगता है इनका जो अलायंस है वो अब आगे क्या होगा ये तो भविष्य को जो हम देखेंगे. एस्ट्रोलॉजर के पास आगे दोनों आएंगे, नजदीक या दूर हो जाएंगे. आज तो नहीं मैं बोल सकता हूँ. धन्यवाद.